जय मुक्ताई। मी मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आदिशक्ती मुक्ताईवर श्रद्धा असणाऱ्या सर्व भाविक व माता भगिनींना आवाहन करते की दिनांक 10 ऑगस्ट रोजी आईसाहेब मुक्ताई साहेबांचा पालखी सोहळा आषाढी वारी श्री क्षेत्र पंढरपूर येथून पंढरीश परमात्मा श्री विठ्ठलाचे दर्शन करून स्वगृही आपल्या भूमीत श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे येत आहे। त्या संदर्भात एक विनंती करते की भाग्यवंत संत होती दीनपती ततारिती स्त्री शूद्र अथवा बाळे कृपा कल्लोळ एकची। संत एकनाथ महाराजांच्या रचनेतील भावार्थ म्हणतो, पतितांचा दिनांचा तारणहार करणारे श्री संत होय, लढिवाळ ताने एका जनार्दनी कृपा असू देणे मधवरी। नाथांनी केवळ बरोबरीचेच नव्हे तर श्रेष्ठत्वाचे स्थान स्त्रियांना दिलेले आहे। हा सर्व समावेश असणारी ही उदाहरणे सहिष्णुता ज्या पदपथावरून वर्षानुवर्ष चालत आलेली आहे, तो मार्ग पद आज पुसट होत चाललेला आहे। वारकरी संप्रदायात श्री संतांनी महत्वाचा ठसा उमटवला असून संत मुक्ताबाई, संत गोनाई, संत राजाई, संत आऊबाई, संत लिंबाबाई, संत लाडाई, संत नागरी, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळा, संत भागुबाई, संत कानोपात्रा, संत भागीरथाबाई ज्या संत तुकाराम महाराजांच्या कन्या होत्या, तसेच संत बहिणाबाई, संत प्रेमाबाई, संत विठाबाई यासह असंख्य स्त्री संतांनी त्यांच्या या अनेक अभंगातून तात्काळ काळात समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केलेले आहे। पूर्वीच्या काळापासून स्त्रियांना दुय्यम स्थान मिळाल्यामुळे अशा अनेक स्त्री संत काळाच्या पडद्याआड लपून गेल्या, परंतु त्यांचे कार्य आजही अजरामर आहे। अनेक वारकरी स्त्रियांना इच्छा असूनही कीर्तन सेवा करता येत नाही की ज्या स्त्रिया पंत परंपरा पाळणाऱ्या आहेत, सद्वर्तनी सुचित व पावित्र राखणाऱ्या, शुद्ध आचरण करणाऱ्या, भक्तीच्या अनुभूतीचा आविष्कार असणाऱ्या आहेत, अशा स्त्रियांना देखील खुडचट परंपरेच्या नावाखाली डावलले जाते। परंतु या सर्वांना सर्वात आधी छेद दिला तो तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थांनी आईसाहेब मुक्ताईच्या दरबारात महिला सप्ताह आयोजन करण्यास परवानगी देऊन आम्हा महिला कीर्तनकारांना कथाकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी अशा सर्वांना प्रथम व्यासपीठ उपलब्ध करून दिले। त्यानंतर कौतुक करावे ते संत निवृत्तीनाथ संस्थान त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांचे, ज्यांनी खऱ्या अर्थाने विश्वगुरु असलेले संत निवृत्तीनाथ यांनी ज्या प्रकारे भगिनी मुक्ताईचा सांभाळ करून आईसाहेबांना नावलौकिक दिला, त्याच धर्तीवर संस्थांच्या अध्यक्षपदी कीर्तनकार हरिभक्तपरायण सौ कांचनताई जगताप यांना विराजमान केले। हा आजच्या काळातील स्त्री जातीचा खूप मोठा सन्मान आहे, त्यामुळे त्या ताईंचे आणि संस्थांचे खूप खूप अभिनंदन। याच अनुषंगाने तुम्हाला विनंती करते की मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांचा वारकरी संप्रदाय तसाच आषाढी वारी सोहळ्यात भला मोठा मान सन्मान आहे। आदिशक्ती मुक्ताई यांच्या पालखीचा जोपर्यंत पंढरपुरात प्रवेश होत नाही, तोपर्यंत इतर कोणतीही पालखी पंढरपुरात प्रवेश करत नाही। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आईसाहेबांच्या पालखी सोहळ्याप्रती प्रचंड श्रद्धा असून आईसाहेब मुक्ताई यांच्या साक्षात अनुभूती देखील अनेक भक्तांना येत असतात। त्यामुळे या पालखी सोहळ्याचे आषाढी वारी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथून स्वगृही म्हणजेच श्री क्षेत्र मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे दिनांक 10 ऑगस्ट रोजी स्वस्थानी आगमन होत आहे। या आगमन सोहळ्यासाठी आपले पितृतुल्य संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील, तसेच संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र बाबा हरणे यांनी पालखी सोहळ्यात महिला दिंड्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलेला असून सोबतच पालखी आगमन सोहळ्यात देखील तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर व पंचक्रोशीतील महिला भगिनींनी 2 पावलं पुढे येऊन पालखी आगमन सोहळा प्रचंड यशस्वी करण्याचे आपल्याला आवाहन केलेले आहे। संत मुक्ताई पालखी सोहळ्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असावा अशी आई मुक्ताईने त्यांना चांगली भावना दिली असल्याने
आता आई मुक्ताई आपली वाट बघत आहे। त्यामुळे या पालखी सोहळ्यात सर्व माता भगिनींनी सहभागी होऊन पालखी सोहळा यशस्वी करावा अशी मी सर्व माता भगिनींना आवाहन करते आहे। जय मुक्ताई।